मित्रांनो नमस्कार, मी अनिल महादेवराव शिवणकर, सहाय्यक शिक्षक. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची वेतनवाढ खरंच थांबवता येते का? वेतनवाढ जर थांबवायची असेल तर किती दिवसासाठी थांबवायची आहे? वेतनवाढ थांबण्याचे काय निकष आहेत आणि खरंच वेतनवाढ थांबवल्यानंतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कुठे अपील करता येते? मित्र, घाबरून जाऊ नका, कारण महाराष्ट्रामध्ये मी बघतो आहे व्यवस्थापक वर्ग विनाकारण, काही कारण नसताना शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना तुमची अमक्या कारणामुळे वेतनवाढ थांबवण्यात येईल, तुमची तमक्या कारणामुळे वेतनवाढ कायमची राखून ठेवण्यात येईल, तुमची वेतनवाढ गोठवण्यात येईल, अशा प्रकारच्या अनेक धमक्या माझ्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना महाराष्ट्रात मिळत आहे. म्हणून मित्रहो, खरंच वेतनवाढ कशी थांबवता येते, त्याची निकष काय, पद्धत काय, अपील कुठे करायची, हे जाणून घेणं आपल्यासाठी फार महत्वाचं आहे. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शिक्षकांपर्यंत पोहोचवा. माझ्या युट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मित्रहो, महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी सेवेच्या शर्ती नियमावली 1981 च्या नियम 29, 30, 31 आणि 32 मध्ये किरकोळ शिक्षा व जबर शिक्षांची तरतूद केलेली आहे आणि या किरकोळ शिक्षांपैकी वेतनवाढ थांबवणे ही एक किरकोळ शिक्षा आहे. खरं म्हणजे MEPS रूल 1981 रूल नंबर 29 सब रूल 2 मध्ये दिलेला आहे की कुठल्याही कर्मचाऱ्याची, म्हणजे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्याची वेतनवाढ ही फक्त एकाच वर्षासाठी थांबवता येते. 1 वर्षाच्या वर वेतनवाढ थांबवता येत नाही. ज्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची 1 वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी वेतनवाढ थांबवण्यात आली असेल तर ते बेकायदेशीर आहे, बेजबाबदार आहे, कायद्याला व नियमाला धरून नाही. कृपया अशा शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी तात्काळ डेप्युटी डायरेक्टरकडे अपील करायची आहे. मित्रहो, रूल नंबर 29 MEPS रूल्स मध्ये सबसेक्शन 2 मध्ये दिलेला आहे की वेतनवाढ ही जास्तीत जास्त 1 वर्षासाठी थांबवण्यात येते आणि वेतनवाढ थांबवल्याची जर एखाद्या कर्मचाऱ्यावर कारवाई झाली असेल तर वेतनवाढ रोखून ठेवण्याच्या दिनांकापासून 45 दिवसाच्या आत त्या शिक्षकाला डेप्युटी डायरेक्टरकडे अपील करता येते. घाबरून जाऊ नका, हिंमत हारू नका. वेतनवाढ ही किरकोळ शिक्षा आहे, ही जबर शिक्षा नाही आहे. जास्तीत जास्त आपली वेतनवाढ मित्र 1 वर्षापर्यंत थांबवू शकतात मॅनेजमेंट. त्याच्या पलीकडे आपली वेतनवाढ थांबवण्याचा अधिकार कोणाला नाही, ती आपोआप रिलीज करावी लागते, रिलीज होते. म्हणून जर एखाद्याची वेतनवाढ थांबवली असेल तर त्यांनी घाबरून जाण्याचं कारण नाही. वेतनवाढ थांबवल्याच्या दिनांकापासून 45 दिवसाच्या आत ही वेतनवाढ जी थांबवलेली आहे त्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची खरंच कायद्याला धरून आहे का, खरंच थांबवण्यासाठी योग्य रिझन होतं का, की ही थांबवलेली वेतनवाढ बेकायदेशीर आहे, न्याय सुसंगत नाही, कायद्याला धरून नाही, नियमाला धरून नाही. जर अशी परिस्थिती जर त्या शिक्षकाला वाटत असेल तर त्या शिक्षकाने वेतनवाढ रोखून ठेवल्याच्या दिनांकापासून 45 दिवसाच्या आत शिक्षण उपसंचालकाकडे दाद मागायची आहे आणि शिक्षण उपसंचालकांनी अशा वेतनवाढ थांबवलेल्या कर्मचाऱ्यांची तात्काळ सुनावणी घेऊन 15 दिवसात मित्र तुम्हाला निकाल द्यायचा आहे. आणि एवढं करून जर डेप्युटी डायरेक्टरने जर 15 दिवसात तुमच्या वेतनवाढीवर सुनावणी घेतली नसेल, जाब विचारला नसेल व्यवस्थापक वर्गाला किंवा प्रकरण परत मुख्याध्यापकांना, तर तुम्हाला डीडीची तक्रार, डेप्युटी डायरेक्टरची, शिक्षण उपसंचालकाची तक्रार शिक्षण संचालकाकडे करायची आहे की हे लोकसेवा हमी कायद्याची यांना काही घेणं देणं नाही, हे अंमलबजावणी करत नाही. मित्रहो, MEPS रूल 30 मध्ये वेतनवाढ रोखून ठेवण्याची किंवा वेतनवाढ रोखण्याची जी शिक्षा आहे ती कशी लादायची आहे. ज्याने कोणी वेतनवाढ थांबवलेली असेल, वेतनवाढ थांबणारा प्राधिकारी म्हणजे कोण? व्यवस्थापक वर्ग. व्यवस्थापक वर्गाच्या ज्या प्राधिकाराने, ज्या अधिकाऱ्याने, ज्या पदाधिकाऱ्याने आपली वेतनवाढ थांबवलेली आहे त्या वेतनवाढ थांबवलेल्या आपल्याला जे पत्र दिलेलं असते की आपली वेतनवाढ थांबवण्यात येत आहे, तर मित्र त्या वेतनवाढी थांबवण्याच्या पत्रामध्ये सर्वात महत्वाचं जर काही असेल तर तुमची वेतनवाढ किती दिवसासाठी थांबवण्यात आलेली आहे, किती कालावधीसाठी थांबवण्यात आलेली आहे याचा उल्लेख असणं फार आवश्यक आहे. असं मी म्हणत नाही, MEPS रूल 30 सब रूल A म्हणतंय. इतकंच नव्हे, ती ही वेतनवाढ किती कालावधीसाठी थांबवण्यात आलेली आहे याचा उल्लेख तर करणे आवश्यकच आहे. सोबत त्याच्यामध्ये या वेतनवाढ रोखून ठेवण्याच्या कालावधीतून नैमित्तिक रजे व्यतिरिक्त इतर रजेचा कालावधी वगळायचा आहे की नाही याचीही नोंद करणे
आवश्यक आहे. जे पत्र शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मिळतंय की तुमची वेतनवाढ थांबवण्यात आलेली आहे, तर त्या वेतनवाढ थांबवण्याच्या पत्रामध्ये किती कालावधीसाठी आपली वेतनवाढ थांबवण्यात आलेली आहे आणि या कालावधीतून नैमित्तिक रजे व्यतिरिक्त इतर रजा कालावधी वगळायचा आहे किंवा कसे याचाही उल्लेख त्या समुचित प्राधिकाऱ्याने करणे फार आवश्यक आहे. मित्र हो, एमईपीएस रूल 1981 सेक्शन 30 मध्ये वेतनवाढ थांबवण्याची ही जी शिक्षा आहे ती किरकोळ शिक्षा म्हणून उल्लेख केलेला आहे. किरकोळ शिक्षा आहे ही. आणि या किरकोळ शिक्षेचा उल्लेख करत असताना एमईपीएस रूल 1981 रूल 29 सब रूल 2 मध्ये वेतनवाढ थांबण्याची जी लादण्याची शिक्षा आहे, जास्तीत जास्त कर्मचाऱ्याची ही वेतनवाढ रोखून ठेवणे जास्तीत जास्त 1 वर्षासाठी बस. एमईपीएस रूल 1981 रूल 29 सब रूल 2 मध्ये दिलेला आहे जास्तीत जास्त 1 वर्षासाठी वेतनवाढ रोखून ठेवण्यात येते. पुन्हा हीच तरतूद एमईपीएस 1981 रूल्स मध्ये म्हणजे महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी सेवेच्या शर्ती नियमावली 1981 च्या नियम 31 मध्येही किरकोळ शिक्षेचा उल्लेख करत असताना वेतनवाढ थांबवणे ही किरकोळ शिक्षा आहे आणि ही किरकोळ शिक्षा करत असताना जास्तीत जास्त 1 वर्षासाठीच वेतनवाढ रोखून ठेवण्यात येईल असं मी म्हणत नाही. एमईपीएस रूल 1981 रूल 29 आणि रूल 31 म्हणतंय. इतकंच नव्हे मित्र हो, माध्यमिक शाळा संहिता, माध्यमिक शाळा संहितेचा जर आपण आधार घेतला तर माध्यमिक शाळा संहितेच्या कलम 72 मध्येही माध्यमिक शाळा संहितेच्या कलम 72 मध्ये असं म्हटलं गेलेलं आहे की वेतनवाढ ही 1 वर्षापेक्षा अधिक कालावधीसाठी थांबवण्यात येणार नाही. म्हणून ज्या व्यवस्थापक वर्गांनी ज्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची वेतनवाढ कायम गोठवण्यात आलेली आहे, पुढील आदेशापर्यंत गोठवण्यात आलेली आहे, 2 वर्षासाठी गोठवण्यात आलेली आहे, जर असं पत्र दिलं असेल तर ते बेकायदेशीर आहे, बेजबाबदार आहे. माध्यमिक शाळा संहितेच्या नियम 72 व एमईपीएस नियमावली 1981 च्या 29 व 31 चं उल्लंघन करणारे आहे. अशा या बाबतीत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी डेप्युटी डायरेक्टरकडे तात्काळ अपील करायची आहे, कारण वेतनवाढ ही 1 वर्षासाठी थांबविण्यात येते असं मी म्हणत नाही. माध्यमिक शाळा संहिता व एमईपीएस रूल्स 1981 म्हणतात. मित्र हो, आता ही वेतनवाढ थांबवण्याची एक पद्धत आहे. वेतनवाढ थांबवण्याची पद्धत म्हणजे किरकोळ शिक्षेचा प्रकार आणि किरकोळ शिक्षा लादण्याची एक पद्धत आहे. ती पद्धत महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी सेवेच्या शर्ती नियमावली 1981 च्या नियम 32 मध्ये दिलेली आहे. कशा पद्धतीने वेतनवाढ थांबवता येते? सपोज एखाद्या कर्मचाऱ्याच्या हातून हयगय झालेली असेल, एखादं काम दिलेलं काम वेळेमध्ये त्यांनी केलं नसेल, वरिष्ठांच्या आदेशाचं अनावधानाने जर सपोज अनावधानाने वरिष्ठांच्या आदेशाचं पालन झालं नसेल, मित्र हो, या विश्वामध्ये कोणताच व्यक्ती हा परिपूर्ण नाही. मी पण नाही, कोणीच नाही, कोणीच परफेक्ट नाही आहे. प्रत्येकाच्या जीवनामध्ये, प्रत्येकाच्या कार्यशैलीमध्ये कुठे ना कुठे थोडं कमी जास्त होत असते, प्रश्नच नाही आहे. चुका प्रत्येकाकडनंच होतात, कोणाकडनंही चुका होऊ शकते, म्हणून परफेक्ट कोणीच नाही. आणि अशा परिस्थितीत जर एखाद्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्याकडनं बिचाराकडनं जर एखादी चूक झाली असेल, चला ठीक आहे, दिलेलं काम नियमाच्या कालावधीमध्ये पूर्ण केलं नसेल, वरिष्ठांच्या आदेशाचं पालन अनावधानाने झालं नसेल, त्याच्या वागणुकीमध्ये जर गैरवर्तणूक दिसत असेल, कारण आजकाल शिक्षकांनी किती चांगला वागला तरी त्याच्या वागणुकीमध्ये व्यवस्थापक वर्गांना किंवा मुख्याध्यापकांना, माफ करा मी सर्वांबद्दल बोलत नाहीये, अपवादात्मक परिस्थितीमध्ये गैरवर्तणूकच दिसते. त्याच्यामुळे शिक्षक हा टार्गेटेडच असतो, प्रत्येक ठिकाणी टार्गेटेड असतो. आणि अशा परिस्थितीमध्ये थोडंसं काही चुकलं, वेतनवाढ थांबवण्यात आली. थोडीशी काही आपल्याकडनं चूक झाली, वेतनवाढ थांबवण्यात आली. हा प्रकार आजकाल महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात शिक्षण संस्थांमध्ये घडत आहे. अपवादात्मक परिस्थितीमध्ये काही शिक्षण संस्था सोडल्या तर बऱ्याच ठिकाणी हा प्रकार घडतो आहे. मित्र हो, ज्या कारणासाठी तुमची वेतनवाढ थांबवण्यात आलेली आहे त्याची पद्धत तुम्हाला सांगतोय. एखादं तुमच्या हाताकडनं जर प्रमाद घडलं असेल, प्रमाद मध्ये ज्याला इंग्लिशमध्ये ओमिशन म्हणतात, आपल्याकडे एखादी चूक घडलेली असेल, ओमिशन किंवा एखादा प्रमाद घडलेला असेल, आपल्या कुठल्याही प्रमादांबद्दल जर आपल्याला एखादा शोकाज मिळाला का, आपल्याला एखादा शोकाज संस्थेने दिलं का,
मुख्याध्यापकामार्फत आपल्याला कुठलं पत्र दिलं का की आपल्याकडून अशा प्रकारची चूक झालेली आहे, अशा प्रकारची गैरवर्तणूक झालेली आहे, अशा प्रकारे आपण वरिष्ठांच्या आदेशाची अवहेलना केली, जाणीवपूर्वक हेतुपुरस्सर हयगय केली कर्तव्यामध्ये, असं जर पत्र आपल्याला मिळालं असेल, या पत्राचं उत्तर देण्यासाठी आपल्याकडे 2 आठवड्याचा वेळ आहे. एमईपीएस रूल 1981 च्या सेक्शन 32 मध्ये म्हणजे नियम 32 मध्ये तरतूद दिलेली आहे की जर एखादा प्रमाद जर शिक्षकाकडनं घडला, प्रमाद म्हणजे एखादी चूक, प्रमाद म्हणजे आपल्याकडनं एखादी चूक झालेली आहे, अनावधानानं झाली किंवा कशी झाली असेल, जर ती चूक झालेली आहे आणि या चुकाबद्दल आपल्याला सर्वात आधी शोकाज लेटर दिलं का, आपल्याला विचारणा केली का, विचारणा केल्यानंतर लेखी विचारणा केली का, लेखी विचारणा केल्यानंतर आपल्याला त्या लेखी शोकाचं उत्तर देण्यासाठी मित्र 2 आठवड्याचा वेळ असतो, 2 आठवड्याच्या. आणि या 2 आठवड्याच्या वेळेमध्ये आपण त्यांना आपलं रिप्लाय द्यायचं आहे, शोकाचं उत्तर द्यायचं आहे की माझ्याकडनं अशा अशा प्रकारची चूक झाली, वाटेवर तुम्हाला जे योग्य वाटत असेल, तुमची बाजू जर चांगली असेल तर तुम्ही खरंच चुकलेले नाही, तर तुम्ही कसे चुकलेले नाही आहे ही बाब तुम्ही त्या शोकाच्या उत्तरामध्ये लिहून द्यायची आहे. पण यासाठी आपल्याला 2 आठवड्याचा वेळ द्यायचा आहे. म्हणजे जर तुमची वेतनवाढ थांबवली असेल तर त्याच्या आधी तुम्हाला शोकाज इश्यू झालं का, शोकाज इश्यू झाल्यानंतर तुम्हाला नैसर्गिक न्यायाच्या तत्वानुसार किमान 2 आठवड्याचा वेळ दिला का शोकाचं उत्तर एक्सप्लेनेशन देण्यासाठी. आणि जर तुमचं एक्सप्लेनेशन व्यवस्थापक वर्गाला पटलं नाही की नाही आपण दिलेले एक्सप्लेनेशन, आपले स्पष्टीकरण आम्हाला मान्य नाही, त्याच्यानंतर मग ते तुमच्यावर किरकोळ शिक्षा म्हणून वेतनवाढ रोखण्याची शिक्षा लादू शकते. पण या पद्धतीनं ती प्रोसेस झाली आहे का, तुमची वेतनवाढ रोखली असेल तर वेतनवाढ रोखण्याआधी तुम्हाला शोकाज इश्यू झाला का, शोकाज इश्यू झाल्यानंतर तुम्हाला 14 दिवसाचा वेळ, 2 आठवड्याचा वेळ मिळाला का शोकाचं उत्तर देण्यासाठी, आणि तुमचा शोकास त्यांना मिळाल्यानंतर आपले म्हणणे, आपले स्पष्टीकरण आम्हाला मान्य नाही असं त्यांनी आपल्याला कळवलं का, आणि त्याच्यानंतर तुमची वेतनवाढ थांबवली का, ही प्रक्रिया जर झाली असेल तर ती रीतसर प्रक्रिया झालेली आहे, तेव्हा आपण समजायचं की आपली वेतनवाढ थांबवलेली आहे. परंतु मित्र हो, वेतनवाढ थांबवणे फक्त 1 वर्षासाठी, आणि तेही 1 वर्षाच्या नंतर आपोआप ऑटोमॅटिकली शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लागू करावीच लागते. वेतनवाढ ही 2 वर्ष पुढील आदेशापर्यंत कायमची गोठवलेली आहे असं कुठेच उल्लेख नाही. माझी हात जोडून सर्वांना नम्र विनंती आहे की एखाद्या तरी व्यवस्थापक वर्गाने किंवा एखाद्या तरी मुख्याध्यापकाने माझ्या हे निदर्शनास आणून द्यावे, मला हे कोड करून दाखवावं की वेतनवाढ ही पुढील आदेशापर्यंत थांबवण्यात येते, वेतनवाढ ही 2, 3, 4, 5 वर्षासाठी थांबवण्यात येते, असं जर कुठे उल्लेख असेल, असं जर कुठे एमईपीएस मध्ये किंवा माध्यमिक शाळा संहितेमध्ये किंवा कुठल्याही शिक्षकांना लागू असलेल्या माझ्या माध्यमिक व खाजगी अनुदानित म्हणजे खाजगी अनुदानित शाळेतील शिक्षकांना लागू असलेल्या जर एखाद्या शासन निर्णयामध्ये असेल तर माझ्या निदर्शनास आणून द्या, मी माझ्या ज्ञानामध्ये भर घालेल. परंतु मित्र हो, वेतनवाढ फक्त ही 1 वर्षासाठी थांबवता येते, आणि दुसऱ्या वर्षी आपल्याला चालू वेतनवाढ आणि मागची थांबवलेली वेतनवाढ अशा 2 वेतनवाढी ऍट अ टाइम रिलीज होतात. 2 वेतनवाढी आपल्याला ऍट अ टाइम लागतात. म्हणून एक लक्षात ठेवा, ज्यांच्या वेतनवाढी थांबवलेल्या आहे त्या 1 वर्षाच्या वर थांबवता येत नाही, आणि लगेच दुसऱ्या वर्षी जर वेतनवाढ लावली असेल रेग्युलर वेतनवाढ तर मागची वेतनवाढ ही त्याच वर्षी म्हणजे लगेच चालू वर्षाची आणि थांबवलेली अशा 2 वर्षाच्या वेतनवाढी आपल्याला जुलै महिन्यात किंवा जो विकल्प असेल त्या महिन्यात लागल्या का, म्हणजे मागची थांबवलेली आणि चालू अशा दोन्ही वेतनवाढी आपल्याला लावल्या का हे आपण तपासून घ्या. वेतनवाढ 1 वर्षासाठी थांबवता येते, 2 वर्षासाठी किंवा पुढील आदेशापर्यंत थांबवता येत नाही असं मी म्हणत नाही. माध्यमिक शाळा संहिता नियम 72 एमईपीएस रूल्स 1981 रूल 29, 30, 31, 32 मध्ये प्रोव्हिजन दिलेली आहे. मित्र हो, कुठल्याही परिस्थितीमध्ये घाबरून जाऊ नका. वेतनवाढ रोखली, काही टेन्शन नाही, फक्त 1 वर्ष आपल्याला वाढीव वेतन मिळणार नाही, पण पुढच्या वर्षी 2 वेतनवाढी आपल्याला लागू होईल. घाबरण्याचं काहीच कारण नाही. सजग रहा, अपडेट रहा, चिंता करू नका. माझा व्हिडिओ जास्तीत जास्त शिक्षकांपर्यंत पोहोचवा. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.